च्या सोबतीने मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे आशाताई, ज्या काही आशाताई आहेत त्या मात्र इथे पाय घसरून पडलेले असतात आणि तेवढ्यातच जो मल्हार आहे तो मल्हार तिथे येतो आणि म्हणत असतो, अहो तुम्ही काय करताय, हे तुम्हाला त्रास होईल, तुम्ही पडाल ना. तेवढ्यातच आता इकडे आशाताई म्हणत असतात, नाही नाही अहो पण तुम्ही कशाला आला होतात बाहेर, काही होतं तर सांगायचं कोणाला तरी. तेव्हा त्या म्हणत असतात, नाही नाही काय ना, हे मोदकाचं पात्र मी घेऊन आले होते, चला बरं या तुम्ही, तुम्हाला चहा नाश्ता वगैरे काही देऊ का. असं म्हणून आता मल्हार इथे आशाताईंना आतमध्ये घेऊन जातो आणि तिथे सोफ्यावरती बसवत असतो. तेव्हा लगेच म्हणत असतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल आणि त्याचबरोबर तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी ना इथे चहा नाश्ता पाठवतो. असं म्हणून मल्हार आता लगेचच तिथे असलेल्या स्टाफला सांगतो आणि त्याचबरोबर त्यांच्यासाठी चहा नाश्ता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आणायला सुद्धा तो आता सांगत असतो. आता इकडे जी काही आशाताई आहे ती सोफ्यावर बसलेली असते, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे जी काही आपली नुपूर आहे ती किचनमध्ये काम करत असते. आता तेवढ्यातच तिथे तायडी आलेली असते. तायडी तिथे आल्याबरोबर एक गोष्ट होत असते आणि ती म्हणजेच की ती तिला पाहते आणि पाहिल्याच्या नंतर लगेचच म्हणत असते, हे सगळं काय आहे, त्याचबरोबर तू हे सगळं काय करतेस असा प्रश्न ती तिला विचारत असते. तेव्हा लगेच ती म्हणते, काय करतेस म्हणजे, हा म्हणजे तू हातामध्ये ग्लोव्ज घातले नाहीस आणि हे सगळं काम करायला घेतलेलं आहेस, तुझी हिंमत कशी झाली. तेव्हा ती म्हणत असते, असं काय करताय, हिंमत कशी झाली म्हणजे मला नाही समजलं. अगं हातामध्ये ग्लोव्ज न घालता तू हे काम करतेस. त्यावर ती म्हणत असते, अहो मॅडम मला एक गोष्ट सांगा, जर मी हातामध्ये ग्लोव्ज न घालता काम घालून जर काम केलं तर मग आपल्या जेवणाची चव ही हातामध्ये किंवा जेवणामध्ये कशी काय उतरणार बरं. जेवणाची चव इथे उतरायची असेल तर आपल्याला हातामध्ये ग्लोव्ज घालावेच लागणार आहेत की नाही. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा ती म्हणत असते, हे बघ ह्या किचनचे काही रूल्स आणि काही नियम आहेत. काही जरी झालं ना तरीसुद्धा तुला एक गोष्ट मी इथे सांगते, इथून पुढे हातामध्ये ग्लोव्ज घातल्याशिवाय काम चालणार नाही. तेव्हा नुपूर म्हणत असते, बरं बरं ठीक आहे, मी एक काम करते, हे जे काही हातामध्ये एवढं काम धरलेलं आहे ना तेवढं काम पूर्ण करते आणि त्यानंतर ग्लोव्ज घालते. त्यावर लगेच आता इकडे तायडी म्हणत असते, अजिबात नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना मी सांगेल आणि मी बोलेल त्याच पद्धतीने झाल्या पाहिजे. आणि तेव्हा लगेच आता इकडे ती बोलत असते, हो ते तर अगदीच बरोबर आहे, पण मी नंतर घालू का. तेव्हा ती म्हणते, नाही म्हणून सांगितलं ना, आत्ताच्या आत्ता हे सगळं काही घालायलाच पाहिजे. त्यावर लगेच आता इकडे ती म्हणत असते, बरं ठीक आहे. तेव्हा लगेच आता आपण पाहतो की जी काही आपली नुपूर आहे ती नुपूर इकडे ग्लोव्ज घेण्यासाठी निघालेली असते आणि तेव्हा निघाल्यानंतर इकडे तेव्हा तिचे जे काही हात आहेत ते मल्हारच्या त्या शर्टला लागलेले असतात. आता मल्हारच्या शर्टला लागल्यानंतर आपण पाहतो की इकडे तेव्हाच काही लोक डिझाईन फिक्स करण्यासाठी आलेले असतात. काही लोक डिझाईन्स फिक्स करायला आल्यानंतर आपण पाहतो की इकडे जे काही मल्हारच्या त्या ब्लेझरला हात असतात ते हात पाहिल्यानंतर सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो. तेवढ्यातच आता इकडे जी लोक आलेली असतात ती लोक मल्हारचा तो शर्ट पाहू लागतात. आता मल्हारचा तो शर्ट पाहिल्यानंतर सगळेजण म्हणत असतात, आम्हाला असं वाटतंय की आपल्याला जी काही डिझाईन हवी आहे, जे आपल्याला डिझाईन इथे फायनल करायचं आहे ते बहुतेक आपल्याला मिळालेलं असावं, असं सुद्धा इकडे लोक ती बोलत असतात. हे सगळं काही बोलत असताना लगेचच मल्हार पाठीमागे वळून पाहतो की नेमकी कोणती आणि कसली डिझाईनबद्दल हे लोक बोलतायत, हे लोक ह्या सगळ्या गोष्टी करतायत हे तर कळायला मार्गच नाही आहे. असं सुद्धा आता इकडे त्यांच्या सर्वांच्या मनामध्ये ही सगळी काही गोष्ट सुरू असते. तेवढ्यातच आता तिथे नुपूर आलेली असते आणि नुपूर म्हणत असते, खरं तर त्या सगळ्या गोष्टीसाठी सॉरी बरं का, ते माझ्याकडून चुकून झालं, हे सगळं माझ्याकडून व्हायला नको होतं, हे माझ्याकडूनच हे हळदीचे हात लागले, मी ते खरं तर साफ करायला निघाले होते पण ते हात इथे माझ्या त्या पद्धतीने लागले, त्यामुळे खरंच अगदी मनापासून सॉरी बरं का. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा लगेच आता नुपूर जी आहे ती तिच्यावर ओरडते. पण तेव्हा तिथे आलेले जे काही कोट किंवा डिझाईन सिलेक्ट करायला आलेली माणसं आहेत ते म्हणत असतात, वाव
काय अप्रतिम अशी डिझाईन मिळालेली आहे, कारण हीच डिझाईन आपल्याला हवी होती आणि हीच डिझाईन फायनल होणार आहे. तेव्हा लगेच आता इकडे ही डिझाईन पाहिल्यानंतर सगळ्यांना फारच मोठा धक्का बसतो. आता इकडे जो काही नुपूर आहे ती मल्हारच्या बाजूला उभी असते, तेव्हा मल्हार म्हणत असतो, नेमकी कोणती डिझाईन म्हणताय तुम्ही? तेव्हा लगेच तुमच्या ब्लेझरवर लागलेली डिझाईन. तेव्हा जो काही आपला इथे हा आहे मल्हार आहे तो पाठीमागे वळून पाहतो की कोणती डिझाईन आहे. तेव्हा इकडे ते क्लायंट आलेले असतात, ते म्हणत असतात, बाय द वे आम्हाला ह्या डिझाईनचा जो काही अर्थ आहे, जे काही मिनिंग आहे ते इथे समजेल का? तेव्हा नुपूर म्हणत असते, हो, ह्या डिझाईनचा अर्थ असा आहे की तुझ्या सोबतीने तुझ्यासोबत कायम चालावे. असं म्हटल्यानंतर लगेचच आता ह्या डिझाईनचा एवढा सुंदर नुपूरने अर्थ सांगितल्यामुळे सगळ्यांना फारच जास्त आनंदसुद्धा झालेला असतो. आता इकडे नुपूर जी आहे ती तिच्या क्लाउड किचनकडे निघालेली असते. तर इकडे जो काही मल्हार आहे तो मल्हारसुद्धा त्याच्या केबिनमध्ये जात असतो. तेव्हा हे सगळं काही झाल्यानंतर जी काही तायडी आहे त्या तायडीच्या प्लॅनचे पूर्ण 12 वाजलेले असतात. कारण इकडे तिला नुपूरला चिडवण्याची, त्याचबरोबर तिच्यावर ओरडण्याची जी काही आयती संधी मिळालेली होती त्या संधीचे पूर्ण 12 वाजलेले असतात आणि त्याचमुळे आता इकडे ते चिडलेले असतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता म्हणजे काही शेप आहेत ते आलेले असतात आणि शेप तिथे आल्यानंतर आता ते शेप येऊन म्हणतात की अहो मल्हार सर, तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तिकडे ज्या काही नुपूर मॅडम आहेत ना, त्या नुपूर मॅडमने फारच गोंधळ घातलेला आहे असं इकडे ते शेप येऊन बोलतात. तेव्हा मल्हार म्हणत असतो, नेमकं काय केलेलं आहे त्यांनी? तेवढ्यातच आता ते शेप म्हणत असतात की हे बघा, त्यांनी ना एक गोष्ट केलेली आहे, ती म्हणजेच की इथे कसंही काम करतायत आणि ग्लोव्ज वगैरे हातामध्ये घातलं नाही, ओपन किचन आहे. तेव्हा लगेच मल्हार तिथे येतो. आता मल्हार आल्यानंतर त्या सगळ्यांशी नुपूरचं असलेलं बॉन्ड तो पाहत असतो. जी काही नुपूर स्वयंपाक बनवत असते त्या नुपूरला इकडे ती लोक थोडंसं टेस्टिंगसाठी मागत असतात आणि इकडे जी काही आपली नुपूर आहे ती सुद्धा त्या सगळ्या गोष्टी त्या मुलांना, त्या लोकांना देत असते. हे तिचं जे काही करताना पाहिल्यानंतर मल्हारला आनंद होतो. पण तेवढ्यातच तो आता पुढे येतो. पुढे आल्यानंतर लगेचच आता इकडे जो काही मल्हार आहे तो म्हणत असतो, तुम्ही काय करताय? तेव्हा ती म्हणत असते, काय करताय? हे असं गॅस असा तुम्ही हे केला आहे, त्याचबरोबर तो ओपन आहे. तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे जी काही नुपूर आहे, नुपूरची जी ओढणी आहे त्या ओढणीने आग धरलेली असते. त्या ओढणीने आग धरल्यानंतर लगेचच आता मल्हार ती ओढणी हातामध्ये घेतो आणि नुपूरला त्या सगळ्या काही गोष्टी इथे तो दाखवत असतो. आता नुपूरला त्या सगळ्या गोष्टी दाखवल्यानंतर तो लगेचच म्हणत असतो, बघितलं, हेच मी तुम्हाला आत्ता सांगण्याचा प्रयत्न करत होतो की हे ओपन किचन आहे आणि ह्या किचनमध्ये ह्या सगळ्या अशा गोष्टी अलाउड नाहीत, तुम्हाला समजत नाही का? तेव्हा नुपूर मात्र लगेच इथे त्याला सॉरी म्हणत असते. ज्या काही गोष्टी झाल्या त्याबद्दल त्याची माफीसुद्धा इथे ती मागू लागते. तेव्हा तो म्हणत असतो, सॉरी की थँक्यू, ह्या गोष्टी तुम्ही एकदा स्वतःमध्ये डिसाईड करा आणि त्यानंतर काय आहे ते ठरवा. तेव्हा इथून पुढे हा असा हलगर्जीपणा चालणार नाही. आणि बाय द वे काय आहे ना, तुम्हाला जो वेळ दिला होता तो पूर्ण वेळ जो आहे ना तो आता इथे तुमचा संपलेला आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे आणि काय नाही हे तुम्ही ठरवा. तेव्हा लगेच आता नुपूर म्हणत असते, हे बघा सर, माझं आणखी थोडंसं काम आहे, प्लीज मला आजचा दिवस थोडासा वाढवून द्या ना प्लीज, असं करू नका. तेव्हा मल्हार म्हणत असतो, नाही, मी टायमिंगचा फार पक्का आहे, काही जरी झालं ना तरीसुद्धा मी तुम्हाला हा जो काही वेळ आहे ना तो अजिबात इथे वाढवून नाही देऊ शकत आहे, ते माझ्या ह्याच्यामध्येच बसत नाही. तेव्हा नुपूर त्याच्याकडे गयावया करत असते आणि त्याला म्हणत असते, प्लीज असं करू नका. आता इकडे मल्हारने शेवटी आजचा दिवस तिला हा जो काही वेळ आहे तो वाढून दिलेला असतो. मल्हारने आजचा दिवस वेळ वाढवून दिल्यानंतर इकडे आता तायडी जेव्हा बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर समोर बसलेल्या त्या आशाताईंना पाहते, तेव्हा मात्र तिच्या डोक्यातच ती जाते. आता लगेचच कालवा करत असते आणि बाहेर येऊन सिक्युरिटीला म्हणत असते, तुझं काय चाललंय? लक्ष कुठे आहे? कामावर लक्ष आहे की नाही? नाहीतर मी तुला नोकरीवरून, कामावरून काढून टाकेल. तेव्हा तो म्हणत असतो, मॅडम काय झालंय? तुम्ही असं का बोलत आहात? त्यावर ती म्हणत असते, का बोलत आहात म्हणून तू काही डोक्यावर वगैरे पडला आहेस का? तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? हे बघ, इथे ती बाई इथे आलेली आहे आणि कोणीही येईल आणि कोणीही असं
सोफ्यावरती येऊन बसेल ते चालणार आहे का? त्यावर लगेचच आता तो म्हणत असतो, नाही मॅडम तुम्ही काळजी करू नका, मी त्यांना ताबडतोब इथून जायला सांगतो. त्यामुळे तो ताबडतोब घरामध्ये धावतच येतो आणि धावतच आल्यानंतर लगेचच म्हणत असतो, ओ मावशी तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून चालत्या व्हा, तुम्हाला इथे बसण्याचा, तुम्हाला इथे राहण्याचा काहीच अधिकार नाही आहे, नाहीतर मी तुम्हाला धक्के मारूनच बाहेर काढेल. असं म्हटल्यानंतर हे सगळं मल्हारने ऐकलेलं असतं. ह्या सगळ्या गोष्टी मल्हारने ऐकल्यानंतर मल्हार मात्र त्या सिक्युरिटीवर फार ओरडतो आणि म्हणत असतो, तुमची हिंमत कशी झाली ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करण्याची? कारण मल्हारनेच आशाताईंना तिथे बसायला सांगितलं होतं आणि तो त्यांच्यासाठी चहा नाश्त्याची ऑर्डर द्यायला गेला होता. आता लगेचच हे सगळं काही त्याच्यासमोर झाल्यानंतर मल्हार धावतच येऊन त्यांना सॉरी म्हणत असतो आणि त्या सिक्युरिटीवर ओरडत असतो. आता हे सगळं काही तिथून जाणाऱ्या जी काही आपली पुढची मैत्रीण आहे त्या मैत्रिणीने हे सगळं काही पाहिलेलं होतं आणि तिने ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर ती आता नुपूरकडे धावतच जाते. नुपूरकडे धावतच गेल्यानंतर ती म्हणत असते, नुपूर तू इथे काय करतेस? ते बघ तिकडे आईवर कोणतरी ओरडत आहे. तर आता इकडे तो म्हणत असतो, चला मी तुम्हाला किचनपर्यंत नेऊन पोहोचवतो. तेव्हा आशाताई म्हणत असतात, नाही नाही त्याची काही गरज नाही आहे, मी जाईल माझी मी. तेव्हा तो म्हणत असतो, असं काय करताय? एकतर तुमची तब्येत बरी नाही आहे, मग मी तुम्हाला तिथंपर्यंत नेऊन सोडवतो. असं म्हटल्यानंतर इकडे नुपूरला फारच राग आलेला असतो. आता आशाताई तर गेलेल्या असतात. तेव्हा नुपूर म्हणत असते, आई तुम्ही इथेच थांबा, मी आलेच. अगं नुपूर कुठे चालली आहेस ते तरी सांग. पण नुपूर मात्र अजिबात ऐकत नाही आणि धावतच इकडे मल्हारकडे जाते. आता धावतच मल्हारकडे गेल्यानंतर ती लगेचच मल्हारवर चिडत असते. ती म्हणत असते, तुमची हिंमत कशी झाली ह्या सगळ्या काही गोष्टी अशा पद्धतीने करण्याच्या? तुम्ही समजता कोण स्वतःला? तुम्ही माझ्या आईवर ह्या पद्धतीने कसं काय ओरडू शकता आणि माझ्या आईचा अपमान कसं काय करू शकता? तुमच्या नावामध्ये माणुसकी नावाची चीज आहे की नाही? तेव्हा मल्हार म्हणत असतो, तुम्ही नेमकं हे का आणि कशामुळे बोलताय मला काही समजेल का? त्यावर नुपूर म्हणत असते, आणखी काय राहिलं आहे तुम्हाला समजायचं आणि समजवायचं? तुम्ही आता खूप जास्त अति करत आहात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मुद्दामून करत आहात का? असं नुपूरचं स्पष्टपणे म्हणणं असतं. पण मल्हारला मात्र नुपूर का बोलते, कशामुळे बोलते ह्या सगळ्या गोष्टी समजतच नसतात. तेव्हा नुपूरचं हे चिडणं आणि त्या सगळ्या गोष्टी तो पाहत असतो. आता तेवढ्यातच तिथे तायडी येते. तायडी आल्यानंतर ती म्हणत असते, एक मिनिट, तू काही डोक्यावर पडलीस की काय? तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही बोलण्याची? तुला कोण वाटतं? तो माझा भाऊ आहे आणि माझ्या भावाला असं कुणी बोलल्यानंतर किंवा त्याच्यावर ह्या टोनमध्ये बोलल्यावर मी सहन करून घेणार नाही, समजलं का तुला? तेव्हा ती म्हणत असते, तुम्हाला इथे काय झाले ते माहिती नाही आहे. तेवढ्यातच आता इकडे मल्हार तायडीला शांत करतो आणि म्हणत असतो, हे बघ तायडे, झाल्या गोष्टी दे सोडून, त्या सगळ्या गोष्टीचा एवढा तू विचार करू नकोस. तर आता इकडे ते दोघेही जण दोन दिशेला निघून जातात. ते दोघेही जण निघून गेल्यानंतर इकडे मात्र जी काही तायडी आहे ती म्हणत असते, ह्या काल आलेल्या पोरीचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागणार आहे. ही पोरगी तर आता माझ्या डोक्यात चालली आहे. ही जरी झालं तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अशा होता कामा नये असा इकडे ती विचार करू लागते. आणि तेव्हा नुपूरला मात्र सक्त वॉर्निंग देत असते, ताकद देत असते. ती म्हणत असते, मी तुझं हे अजिबात ऐकून घेणार नाही. इकडे नुपूरची आई टेन्शनमध्ये असते. त्या विचार करतात की नुपूर बाहेर गेली आहे, पण नेमकं काय होईल? तेवढ्यातच तिची मैत्रीण म्हणत असते, आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, नुपूर येईलच एवढ्यात. तेवढ्यातच नुपूर आलेली असते आणि ती नुपूरला म्हणत असते, आई तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला कसला त्रास तर झाला नाही आहे ना? तेव्हा ती तिला सॉरी म्हणत असते आणि म्हणत असते, आई मला माफ करा. तेव्हा नुपूरची आई म्हणत असते, तू माझी माफी का मागतेस? तुझी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काहीच चूक नाही आहे, उलट माझ्यामुळे तुला फार त्रास होतोय. तेव्हा नुपूर म्हणत असते, नाही हो आई, तुम्हाला असं का वाटतंय? तुमच्यामुळे मला त्रास होतोय म्हणून? बघा आई, तुमच्यामुळे मला कसलाही आणि कोणताही त्रास कधीच होणार नाही आहे. उलट माझी तुम्ही जबाबदारी आहात आणि त्यामुळे ती मी नक्कीच पार पाडणार, असं आता इकडे नुपूरने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेवढ्यातच तिची मैत्रीण म्हणत असते, बरं तुम्हा दोघींचं चालू द्या, मी आता येते, मला जाणं फार गरजेचं आहे. तर इकडे आता बाहेर जो काही प्रकार झाला तो आशाताई सांगत असतात आणि म्हणतात, नुपूर तुला एक गोष्ट माहिती आहे का? सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आता जेव्हा आम्ही बाहेर गेले होते तेव्हा माझा तोल गेला. तेवढ्यातच मल्हार तिथे आला आणि मल्हारने मला सावरलं, सोफ्यावर बसायला दिलं
आणि त्याने माझ्यासाठी चहा नाश्तासुद्धा विचारला. खरंच तो माणूस फार लाख मोलाचा आहे, मोठ्या मनाचा आहे बघ. तेव्हा नुपूर म्हणत असते, आई तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघा, दिसतं तसं नसतं. प्रत्येक चेहऱ्याच्या पाठीमागे काहीतरी गोष्टी इथे लपलेल्याच असतात. त्यामुळे कोणत्या माणसावर किती विश्वास ठेवायचा, काय करायचं हे आपण नाही सांगू शकत आहे. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही तायडी आहे ती इथे बसलेली असते. तेवढ्यातच एक शेप येतो आणि तो म्हणत असतो, मॅडम काय करायचंय? मला असं वाटतंय की माझी नोकरी जाईल म्हणून. कारण ती मुलगी इथे आलेली आहे आणि त्या मुलीला काम मिळत असल्यामुळे किंवा ती मुलगी एवढं सगळं काही करत आहे म्हटल्यावर माझी हकलपट्टी होणारच का मग? तेव्हा इकडे तायडी म्हणत असते, हकलपट्टी नाही होणार. पण मी तुला जे काही सांगते त्या सगळ्या गोष्टी तुला त्याच पद्धतीने कराव्या लागतील, समजलं? दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की ईशा आलेली असते आणि ती मीनाला म्हणत असते, आई आई माझी ना सहल जाणार आहे शाळेमध्ये. तेव्हा मला शाळेमध्ये फी भरायची आहे सहलसाठी. तेव्हा मीना म्हणत असते, शाळेमध्ये सहल जाणार आहे ना, मग तिकडे जाण्याची काहीच गरज नाहीये. आई प्लीज ग असं काय करतेस? हे बघ इशू, अजिबात मला त्रास देऊ नकोस हा, मी खूप कामात आहे. तेव्हा ती म्हणत असते, मला माहिती ना तू कोणतं काम करतेस, तर मोबाईलवर गेम तर खेळतेस ना. असं म्हटल्याबरोबर लगेचच आता इकडे जी काही मीना आहे ती इशूवरती हात उचलते. आता तिने तिच्यावर हात उचलल्यानंतर इकडे मात्र लगेचच तेवढ्यात तिथे नुपूर आलेली असते. नुपूर तिथे आल्याबरोबर एक खूपच मोठा प्रॉब्लेम तिथे होतो आणि तो म्हणजेच की इकडे ती म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या काही गोष्टी ते करण्याची? तू समजतेस कोण स्वतःला? आणि त्याचबरोबर तू अशा पद्धतीने हात कसा काय तिचा धरू शकतेस आणि तिला कसं काय मारू शकतेस हेच मला काही कळत नाही वहिनी. असं हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता लगेचच जी काही इशू आहे ती रडायला लागलेली असते. तेव्हा धावतच नुपूर तिच्या पाठीमागे जाते आणि तिला म्हणत असते, तुला सहलीला जायचंय ना बाळा, तू काळजी करू नकोस, आपण सहलीला जाऊया, मी तुझे पैसे भरेल असं ती बोलत असते. आता इशू तिला थँक्यू म्हणते, एक पापा देते आणि तिथून निघून जाते. तेवढ्यातच आता मीना म्हणत असते, काय गं सहलचे पैसे भरशील गं, पण मला एक गोष्ट सांग, त्या चावरे वकिलाला कसे आणि कोणते पैसे तू देणार आहेस, कशा पद्धतीने त्यांचे पैसे देशील असं इकडे ती बोलते. तेवढ्यातच आता इकडे जो काही नुपूरचा भाऊ आहे अन्वय तो आलेला असतो आणि तो म्हणत असतो, हे बघा पैशाची पूर्ण सोय झालेली आहे. असं म्हटल्यानंतर लगेचच आता विनाला तर फारच मोठा धक्का बसतो की ह्याने पैसे नेमके आणले कुठून, कशा पद्धतीने आणले ही गोष्ट आता इकडे त्यालासुद्धा समजत नसते. आणि तेव्हा ती म्हणत असते, एवढे पैसे, तुम्ही एवढे पैसे खरं खरं सांगा कुठून आणलेले आहेत, कशाने आणलेले आहेत, कसे जमवले आहेत? तेव्हा लगेच आता इकडे ती त्याला म्हणत असते, खरं खरं सांगा, तुम्ही कोणत्याही पैशाची चोरी वगैरे तर केलेली नाही आहे ना? तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, एक मिनिट वहिनी, तू काय बोलतेस, काही नाही, ह्या गोष्टी तुला तरी समजतात का? तो माझा दादा आहे आणि तो चोरी करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी करणं कधीच शक्य नाही आहे. तुला काय बोलावं आणि काय नाही ते तरी समजतंय का? तेव्हा लगेच आता हे सगळं काही बोलत असताना नुपूर एक किस्सा सांगते. ती म्हणत असते, आम्ही लहान होतो. खरं तर मला माझ्या पहिल्या वाढदिवसाला सायकल पाहिजे होती. पहिल्या म्हणजे मी जेव्हा सायकल खेळण्यासारखी झाली तेव्हा मी हट्ट धरला की मला सायकल पाहिजे. तेव्हा मात्र दादाने त्याची मोठी सायकल विकली आणि त्यानंतर त्याने मला माझ्या आवडीची वस्तू घेऊन दिली. असे आम्ही बहीण भाऊ आहोत. आणि तुला काय वाटतं, माझा दादा ह्या सगळ्या गोष्टी करेल आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने तो होऊ देईल? हे शक्यच नाही वहिनी, तू खूप चुकीचा विचार करतेस. आपल्या माणसाच्या आनंदासाठी एखादी व्यक्ती काहीतरी करते हे किती महत्त्वाचं आहे आणि तो आनंद किती चांगला आहे. तेव्हा मीना टाळ्या वाजू लागलेली असते, म्हणत असते, हो का, असं जर होणार असेल तर तुला असं वाटतंय का की इकडे मी चुकीची आहे आणि तुम्ही लोक बरोबर आहात? तेवढ्यातच ती म्हणत असते, हे बघ वहिनी असं नाही आहे. पण ती तिथून रागानेच निघून जाते. आता ती तिथून रागानेच निघून गेल्यानंतर इकडे मात्र लगेचच आता जो काही अन्वय आहे तो म्हणत असतो, जाऊ दे, तिला नको समजावू, तिला समजावून काहीही उपयोग होणार नाही. दुसऱ्या दिवशीची वेळ असते आणि पुढील भागामध्ये आपण पाहतो की आता इकडे ज्या काही मीना आहेत त्या म्हणत असतात, हे बघ नुपूर, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जी काही ऑर्डर मिळाली आहे ती ऑर्डरसुद्धा लवकरच पूर्ण होईल. नुपूरला कामाला जायचं असतं आणि त्यामुळे ती तिचं घड्याळ शोधत असते. तेव्हा आशाताई म्हणतात, काय शोधतेस? त्यावर ती म्हणत असते, मी माझं घड्याळ शोधते, सापडत नाहीये.
तेव्हा लगेच आता ती म्हणत असते, काय सापडत नाहीये? कसं काय सापडत नाहीये? आता काम महत्त्वाचं आहे का घड्याळ महत्त्वाचं आहे? तेव्हा ती म्हणत असते, आई ते घड्याळ वेदांचं आहे. आता इकडे ऑफिसला जाण्यासाठी उशीर झालेला असतो आणि त्याचमुळे मल्हार तिच्यावर चिडतो. तो म्हणत असतो, वेळ महत्त्वाचा आहे, घड्याळ नाही. तेव्हा ती म्हणत असते, काही वेळा काही घड्याळं आपल्याला एखाद्या गोष्टीची जाणीव करून देतात आणि तेव्हा ते सुद्धा तेवढंच जास्त महत्त्वाचं असतं. असं बोलल्यानंतर इकडे आता मल्हार विचार करू लागतो, ही नेमकं कोणाबद्दल बोलत होती. तर आता इकडे जी काही तायडी आहे, ती तायडी मल्हारकडे जाते आणि त्याला म्हणत असते, मल्हार ऐक ना, हा जो काही इव्हेंट आहे तो मी हँडल करू का? तेव्हा तो म्हणत असतो, हो चालेल ना, मला काहीच प्रॉब्लेम नाही. असं म्हटल्यानंतर आता परवानगी दिल्यानंतर जी काही तायडी आहे ती म्हणत असते, आता फक्त तुला विचारलंय, उद्या एकदा का ही सुमती इव्हेंट सागरिका इव्हेंट्समध्ये कन्वर्ट झाली की मग तुला मी काही विचारणार नाही. तेव्हा ह्या सगळ्या इव्हेंटची मीच मालकीण असेल. तर पाहत रहा तुझ्या सोबतीने.